कॅज्युअलिटीमध्ये आलो आम्ही आणि पटपट सगळे डॉक्टर्स वगैरे सगळे आले आणि सायमन सर पण आले लगेच. हॉस्पिटलबद्दल म्हणजे बेसिकली पहिल्यापासून आम्ही इथंच येत आहोत आणि हॉस्पिटलचं ट्रीटमेंट जे आहे ना खूप छान असतं. जसं कॅज्युअलिटीमध्ये आलो आम्ही आणि पटपट सगळे डॉक्टर्स वगैरे सगळे आले आणि सायमन सर पण आले लगेच पटकन MRI वगैरे करून घेतला. माझा मुलगा 11 वर्षाचा आहे. मग त्यातून मग त्यांनी सांगितलं लगेच बाहेर आल्याला की असं असं आहे, थोडं काही घाबरायची गरज नाही. त्यानंतर मग शिफ्ट केल्यानंतर ICU मध्ये एक दिवस ऑब्झर्वेशनसाठी ठेवलं. मग ICU मध्ये पण खूप चांगल्या प्रकारे देखभाल केली म्हणजे त्यांनी. तिथले नर्सिंग स्टाफ वगैरे जे डॉक्टर्स वगैरे होते ते कंटिन्युअसली पाहत होते चांगल्या पद्धतीने. त्यानंतर त्यांना TSF म्हणून काही टेस्ट करायची, कारण त्याच्यात निदान काही कळत नव्हतं एक्झॅक्ट ते कशामुळे झालं. ब्रेनमध्ये जे सूज आलेली आहे त्यांनी मला चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं की बाबा CSF अशी टेस्ट आहे आणि ती केल्यानंतर मग त्यावरती मग आपल्याला औषध वगैरे द्यायला लागतं. ते झाल्यानंतर मग बरोबर 24 तासानंतर शिफ्ट केलं आम्हाला वॉर्डमध्ये. इथं आल्यापासून कंटिन्युअसली 10-10 मिनिटाला डॉक्टर येतच होते, कसं आहे बरे आहे का विचारत होते, काय झालं का काय. आणि सडनली अचानक त्या दिवशी इंजेक्शन दिलं होतं. सुरुवात अचानक ते पित्त आल्यासारखं झालं, तर नर्सिंग स्टाफ तुरंत पळत पळत आला आणि त्यांनी मग ते कमी केलं. म्हणजे ते पण चांगली गोष्ट आहे की बाबा टेक केअर खूप करतात. ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स आहे रुग्णवाहिकेचा, सर्व स्टाफ, नर्सिंग, डॉक्टर्स, सायमन सर त्यांच्याबरोबर जे सिनियर आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स केलं आणि आमचा आता पेशंट चांगला आहे आणि यापुढे मग आम्ही फॉलोअप वगैरे घेऊ. तर एवढंच मला सांगायचं होतं.